आपकी अदालतमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप आहे की यांनी आपली वचनं पूर्ण केली नाहीत. अरविंदजी, अमित शहा आजकाल रोज जनतेला असं सांगत आहेत की अरविंद केजरीवाल यांचं काम फक्त जाहिरातींमध्येच दिसून येतं. खरं तर काही केलं नाहीये. 70 वचनं दिली होती, एकही पूर्ण केलं नाही, नाही. सगळे वचन पूर्ण केली आम्ही लोकांनी. आम्ही म्हटलं होतं आम्ही शाळा व्यवस्थित करू, आम्ही शाळा व्यवस्थित केल्या. आम्ही म्हटलं होतं आम्ही हॉस्पिटल व्यवस्थित करू, हॉस्पिटल व्यवस्थित केले. आम्ही म्हटलं होतं विजेचे दर अर्धे करू, वीज आम्ही मोफत दिली. आम्ही म्हटलं होतं आम्ही पाणी 20,000 लिटर फ्री देऊ, आम्ही पाणी दिलं. आम्ही म्हटलं होतं रस्ते, नाले, गल्ल्या, जितकी वचनं दिली होती जवळपास सगळी वचनं पूर्ण झालीत आमची. आता बघा, हे 2015चा मॅनिफेस्टो आहे तुमचा जो माझ्याकडे आहे. तुम्ही यामध्ये लिहिलंय की 500 नवीन शाळा बांधणार. आता अमित शहा म्हणत आहेत की तो पत्ता तरी सांगा की कुठे नवीन शाळा बांधल्या आहेत. हो. तर अमित शहाजी तुमच्या प्रोग्रामच्या माध्यमातून मी त्यांना आमंत्रण देऊ इच्छितो की माझ्यासोबत चला. आधीच मी म्हटलं होतं या माझ्यासोबत चला, मी तुम्हाला शाळा दाखवून देतो. आता दोन गोष्टी झाल्या आहेत. एकतर खूप साऱ्या नवीन शाळा पण बनल्या आहेत, पण त्याचबरोबर जमिनीचा प्रॉब्लेम होता. तर ज्या एक्झिस्टिंग शाळा आहेत त्यामध्ये रिकाम्या जागे खूप पडीक होत्या. तिथे आम्ही नवीन बिल्डिंग्स बांधल्या आहेत. तर सध्या दिल्लीमध्ये दिल्ली सरकारच्या 1024 शाळा आहेत. या 1024 शाळांमध्ये सगळे मिळून 17,000 खोल्या आहेत. आम्ही दिल्लीच्या शाळांमध्ये 22,000 नवीन खोल्या ॲड केल्या आहेत. 70 वर्षांमध्ये 17,000 खोल्या बांधल्या. 1,000 शाळांमध्ये आम्ही 22,000 नवीन खोल्या ॲड केल्या आहेत. तर जवळपास 1,000 नवीन शाळांची कॅपॅसिटी तयार केली आहे आम्ही लोकांनी. तितके जास्त मुलं ॲड होतील, ते अभ्यास करू शकतील. तर आम्ही नवीन शाळा पण बनवल्या आहेत आणि असलेल्या शाळांमध्ये आम्ही लोकांची कॅपॅसिटी पण ॲड केली आहे. काँग्रेसचे सुभाष चोपडा मला म्हणत होते की 15 वर्ष शिलाजी चीफ मिनिस्टर होत्या, त्यांनी शाळा बांधल्या होत्या. त्यातल्या खोल्यांना फक्त रंगवून तुम्ही तुमचं नाव सांगत आहात. नाही, असं नाहीये. तर 17,000 जुन्या होत्या. मी तर तुम्हाला डेटा देतोय. 22,000 मागच्या 5 वर्षांमध्ये बांधल्या. तर आता टोटल 17,000 पण ज्या आणि तुम्ही 22,000 नवीन बांधल्यात त्याचा व्हिडिओ तर अमित शहाजींनी अपलोड केलाय सोशल मीडियावर. हो, ते खूप चुकीचं केलं त्यांनी. मी त्यांना म्हटलं होतं माझ्यासोबत चला, मी तुम्हाला शाळा दाखवतो. ते माझ्यासोबत तर आले नाहीत. त्यांनी काय केलं, आपल्या 7ही एमपींना पाठवलं. 7ही एमपींनी आमच्या 1024 शाळांची संपूर्ण तपासणी केल्यानंतर म्हणाले की बाकी सगळ्या शाळा ठीक आहेत, फक्त 8 शाळांमध्ये कमी आहे. त्या 8 शाळांचा व्हिडिओ बनवून आणला आणि त्यामध्ये त्यांनी लबाडी केली. तर जसं तयार एक बिल्डिंग आहे, त्याला आम्ही डिमॉलिश करून नवीन बिल्डिंग बांधली आहे. तर नवीन बिल्डिंग बांधली गेली. सगळे मुलं शिफ्ट झाले त्या बिल्डिंगमध्ये. त्या बिल्डिंगला डिमॉलिश केलं जाणार आहे. तर ही तुटकी-फुटकी बिल्डिंग पडली आहे, यावर बुलडोझर चालवणार आहे. त्याचा फोटो काढून आले आणि म्हटले की हे बघा 8 शाळांचं असं झालंय म्हणून. आणि हे मी नाही म्हणत आहे. पण दुसऱ्या दिवशी तिवारी यांनी- सगळ्या पेपरवाल्यांनी, मीडियावाल्यांनी त्याची पडताळणी केली आणि मीडियामध्ये पूर्ण पानं आली की हे बघा व्हिडिओ दाखवलाय, याचं सत्य हे आहे, हा व्हिडिओ दाखवलाय, याचं सत्य हे पण आहे. मनोज तिवारींनी एक व्हिडिओ दाखवला होता. त्यात ती मुलं असं म्हणत होती की इथे तर शिक्षक येत नाही, 2-3 तासच अभ्यास होत असतो. जर अशी एखादी स्कूल आहे जिथे शिक्षकांची कमी आहे, मी मान्य करतो. इतक्या मोठ्या स्केलवर जेव्हा तुम्ही खोल्या बांधल्या जाता, तर शिक्षकांची माझ्या मते 5 किंवा 6,000 शिक्षकांची कमी आहे. त्याची पण रिक्रुटमेंट लवकरच करू. एक आरोप हाही लागतोय की तुम्ही म्हटलं होतं की दिल्लीमध्ये 5,000 नवीन बस येतील. ते म्हणतायत की बसमध्ये नवीन येणं तर बसमध्ये सोडून द्या, 1100 बस कमी झाल्यात. नाही. 5,000 बस आम्ही म्हटलं होतं. बसमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला होता. 3 वर्षांआधी मी जेव्हा बस खरेदी करायला जात होतो, तर कोणीतरी दिल्ली हायकोर्टला जाऊन वरती आमच्यावर वर्क ऑर्डरवरती स्टे आणला. त्या स्टेवर मग सुप्रीम कोर्टाने आम्हाला व्हॅकेट करण्यासाठी 2-2.5 वर्षे लागले. आता बस यायला सुरुवात झाली आहे. 4,000 बसेसची ऑर्डर देऊन झाली आहे. तुम्ही रोज पेपरमध्ये वाचत असाल तर प्रत्येक आठवड्याला जवळपास 100-150 नवीन बसेस आता तर येतात. इलेक्शन येत आहे म्हणून बस येत आहेत. हो ना? नाही, असं नाहीये. हा बसचा कोइन्सिडन्स आहे. पुढच्या 3-4 महिन्यांच्या आत सगळ्या 4,000 बसेस येतीलच. आणखी एक वचन तुमचं, ज्याचा उल्लेख जे.पी. नड्डा जे भारतीय जनताचे नवीन अध्यक्ष बनलेत, त्यांनी म्हटलंय दिल्लीमध्ये 20,000 बेड हॉस्पिटलमध्ये देणार, असं वचन दिलं होतं तुम्ही. ते म्हणतायत 5 वर्षांमध्ये 200 बेड कमी झाले. नाही, हे चुकीचं सांगत आहेत. ते ॲक्च्युअली हे लोक कसं आहे, काहीही बोलत असतात. यांच्या डेटावर तुम्ही विश्वास ठेवत जाऊ नका. तुम्ही अच्छा, तुमच्या मला वाटलं मोजून आला असेल की किती आहे. हे मोजत-बिजत काही नाही, खोटं बोलत आहेत.
ते तर म्हणतायत की खोटं बोलण्यामध्ये सगळ्यात पुढे केजरीवाल आहेत. तर मी तुम्हाला इन्व्हाइट करतोय आणि तुम्ही अमित शहाजींना पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगा, तुम्ही, मी आणि अमित शहाजी शाळांमध्ये जाऊन बघूया आणि शाळांच्या आतमध्ये ज्या प्रकारची शिक्षण क्रांती दिल्लीमध्ये आली आहे, हे तर सगळं जग पाहत आहे. आज दिल्लीच्या शाळांच्या मध्ये जे परिवर्तन आलं आहे, हे देशासाठी नाही तर जगासाठी एक केस स्टडी आहे. दिल्लीच्या हेल्थ सेक्टरमध्ये जे रिफॉर्म्स आले आहेत, मोहल्ला क्लिनिक बनले आहेत. मोहल्ला क्लिनिकला पाहण्यासाठी कॉफी अन्नान आले होते स्पेशली इंडियामध्ये. नॉर्वेची फॉर्मर प्राईम मिनिस्टर आली होती बघण्यासाठी. युएनने याच्यावर असं म्हटलंय की खूपच सुंदर मोहल्ला क्लिनिकचं जे मॉडेल आहे ते खूपच उत्तम आहे. तर पूर्ण जग स्तुती करत आहे. जवळपास 2 करोड लोकांचा आत्तापर्यंतचा इलाज झाला आहे इथे. 2 करोड पेशंट इलाज करून झाले आहेत. मागच्या 5 तर चांगल्या गोष्टी होत आहेत. त्याचाही व्हिडिओ नड्डाजींनी अपलोड तो पण केलाय. चुकीचा आहे. ती पण त्यांची त्यावरूनही फक्त लोक लबाडी म्हणतायत केली की आहे. जिथे मोहल्ला क्लिनिक आहे, हायजेनिक नाहीये, त्याच्याजवळ लोक युरिनेट करतायत, दुर्गंधी येते. त्यांनी काय केलंय, की जसे 1.5-2 वर्षांपूर्वी काही मोहल्ला क्लिनिक बनवून तयार झाले होते. डॉक्टरांची अपॉइंटमेंट झालेली नव्हती. ते अपॉइंटमेंट होण्यासाठी 6-7 महिने लागले. तोपर्यंत ते रिकामेच पडले होते. तर त्यावेळेस ते थोडंसं तर जेव्हा डॉक्टरांची अपॉइंटमेंट झाली आणि डॉक्टरांनी बसायला सुरुवात केली, तर त्यांना रिफर्बिश करण्यात आले आणि आता सगळे मोहल्ला क्लिनिक चालू आता आहेत. नड्डाजी तर हेल्थ मिनिस्टर राहून गेलेत. तरीही अशा गोष्टी करतात. जे त्यांनी ट्विट केलं, त्यांनी लिहिलं की जे दिल्लीचे जे हॉस्पिटल आहेत, त्यामध्ये ना तर सिटी स्कॅन होऊ शकत, ना एक्स-रे मशीन आहे, ना ऑपरेशन होऊ शकत, ना औषधं देऊ शकतात, ना मलमपट्टी होऊ शकतात. कोणत्या प्रकारचं हॉस्पिटल चला आहे? आमच्यासोबत, आम्ही दाखवतो तुम्हाला. दिल्लीच्या आतमध्ये केंद्र सरकारचं पण हॉस्पिटल आहेत ना, दिल्ली सरकारचं पण हॉस्पिटल आहे. दोघांमध्ये एक फरक आहे. तुम्हाला कसं माहीत पडेल की हे केंद्र सरकारचं आणि हे दिल्ली सरकारचं आहे? तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा. जर त्या हॉस्पिटलमध्ये आज सगळं काही फ्री असेल, इलाजही, टेस्टही, औषधही मिळतील फ्रीमध्ये, खिडकी पण उघडली, तर समजून जा दिल्ली सरकारचं आहे. आणि जर जर त्या हॉस्पिटलमध्ये पैसे लागत असतील, इलाजासाठीही, टेस्टसाठीही, औषधासाठी खिडकी उघडत नसेल, औषधं मिळत नसतील, तर समजून जा केंद्र सरकारचं आहे. काही लोकांच्या व्हिडिओजमध्ये तर लोक म्हणतायत की हॉस्पिटलमध्ये येतात तर लोक म्हणतात की औषधच नाही, नाही. असं नाहीये. असं होऊ शकत नाही. मी पर्सनली ॲज अ चीफ मिनिस्टर प्रत्येक सोमवारी 11 वाजता माझ्याकडे रिपोर्ट येत असतो. दिल्ली सरकारच्या प्रत्येक हॉस्पिटलच्या औषधांचा स्टेटस, कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणती औषधं अवेलेबल आहेत, कोणती नाही आहेत. जी औषधं अवेलेबल नाही आहेत त्याची मग मी मागणी करतो. अच्छा, तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये एक वचन आहे इलेक्ट्रिसिटी बिल्सचं. आता जे मी वाचलं, तुम्ही लिहिलंय आम आदमी पार्टीने जर सरकार बनवलं तर सगळ्या लोकांचं विजेचं बिल अर्ध होऊन जाईल. फ्री झाली आहे वीज. कोणाकोणाला फ्री बिल येतात बरं? फ्री झाली आहे वीज सगळ्यांचं. सगळ्यांची. नाही, 200 युनिटपर्यंत फ्री केलं आहे. हां. आज दिल्लीमध्ये जवळपास 72% लोकांचे विजेचं बिल शून्य येत आहे बघा, दिल्लीमध्ये. आता मनोज तिवारीजी जेव्हा आले होते तेव्हा हे बिल देऊन गेले. 1-2 बिल मी ठेवून घेतलं. खूप सारे बिल होते त्यांच्याजवळ. 35 युनिट विजेचं आहे, पण 40 रुपयांचं बिल आलंय. आता हे नकली असू शकत नाही कारण तुमचा फोटो छापलेला आहे मागे. त्या दुसऱ्या वाल्यावर मागे तुमचा फोटो छापलेला आहे. अच्छा. यामध्ये काही एखादं कोणी वेगळं असेल, अदरवाईज हे सगळे लोकं या गोष्टीचे साक्षीदार आहेत. दिल्लीची जनता साक्षीदार आहे की शून्य बिल येत आहे. हे मी चेक करतो. जर याची तुम्ही फोटोकॉपी दिली तर मी चेक करून घेईन. तर असे खूप सारे बिल घेऊन आले होते. ते इतके सगळे बिल होते त्यांच्याजवळ. त्यामधले 2 मी गपचूप घेऊन ठेवले. नाही, असं होऊ शकतं की कोणत्या एखाद्या सीरीजमध्ये वेगळेपणा झाला असेल. मी चेक करतो मी स्वतः. तुम्हाला पाठवून हो, देईन हे हो. सगळे बिल. आता पाण्याचा प्रश्न आहे. तुम्ही म्हटलं की सगळ्यांना स्वस्त पाणी मिळेल. पण सगळ्यांना तर नाही मिळालं. 20,000 लिटर इतकं पाणी फ्री आहे ना. आता त्या पाण्याबद्दल अमित शहाजी काय म्हणतायत माहितीये तुम्हाला? काय? ते म्हणतायत 31 शहरांमध्ये पाण्याचे सॅम्पल घेतले होते. सगळ्यात दूषित पाणी दिल्लीमधलं निघालं, सगळ्यात खाली. यामध्ये जेव्हा आम्ही टेक ओव्हर केलं होतं, दिल्लीमधल्या पाण्याचं सेक्टर खूपच जास्त खराब होतं. 70 वर्ष ह्या लोकांनी गोंधळ घातला होता सगळा पूर्ण तिथे. आम्ही लिस्ट बनवली सगळ्या ठिकाणांची जिथे-जिथे पाणी घाण येत होतं. 2300 असे ठिकाणं निघाली, 2300 जिथे घाण पाणी येत होतं. काही ठिकाणी सीवर सोबत मिक्स होत होतं, काही ठिकाणी पाण्याची पाईपलाईन लीक झाली होती, काही असं लो प्रेशर होतं. आम्ही 2300 पैकी बाकी सगळे ठीक केलं, पाईपलाईन चेंज करून दिली, सगळं काही केलं होतं. आता 1,200च्या जवळपास राहिले आहेत, जिथे अजूनही घाण पाणी येत आहे.
त्या 125च्या मधले पण आम्ही काही ठीक करत आहोत. त्यांचा पण सगळ्यांचा स्टेटस आहे. या वर्षभरामध्ये 1-1.5 वर्षाच्या आतमध्ये ते 125 देखील ठीक होऊन जातील आणि सगळ्या दिल्लीला स्वच्छ पाणी मिळेल. जर तुम्ही यांना पूर्ण दिल्लीमधून यांना 11 सॅम्पल्स घेतले, तर फक्त 11 सॅम्पल जर तुम्ही घ्याल निवडून तर म्हटलं की कुठे घाण येते, तर तुम्ही पुन्हा एकदा भीती निर्माण बघा, करत तुम्ही आहात. जे वचन दिलंय तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलंय की 5 वर्षांमध्ये सगळ्यांना 24 तास तर नाही, पण घरामध्ये नळातून कमीत कमी 2 तास तरी पाणी नक्की येईल आणि स्वच्छ पाणी येईल. 2 तास येत आहे आणि स्वच्छ पाणी जे मी म्हटलं 2300 ठिकाणं अशी होती, 125 उरली आहेत. त्यांना पण 1-1.5 वर्षामध्ये आम्ही ठीक करू. पण तुम्ही म्हणताय की त्यांनी सगळा गोंधळ केलाय. खरा गोंधळ कोणी केलाय? अमित शहाजींचं मी भाषण ऐकत होतो. ते असं म्हणत होते की दिल्ली जल बोर्ड आधी त्यामध्ये 22 करोडचा तोटा होता. जेव्हापासून अरविंद केजरीवाल चेअरमन बनले 800 करोडचा तोटा हे झालाय. माहित नाही कुठून घेऊन येतात फिगर. परमेश्वरच जाणे हे यांच्या फिगरचं. यांच्यावर विश्वास तर ठेवूच नका तुम्ही. म्हणजे भारतीय जनता पार्टी खोट्यांची फॅक्टरी आहे. अच्छा, ही गोष्ट खरी आहे की तुम्ही वचन दिलं होतं दिल्लीमध्ये 10 ते 15 लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावून टाकू? आम्ही वचन दिलं होतं की पूर्ण दिल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागतील. सीसीटीव्ही कॅमेरे लागायला सुरुवात झाली आहे. 1.5 लाख लावून झाले आहेत. 1.5 लाख आणखीन लावणं चालू आहे. तर टोटल 3 लाखांची ऑर्डर झाली आहे. पण मी नंबर्समध्ये नाही जात. पूर्ण दिल्लीच्या कोपऱ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी 30 लाख कॅमेऱ्यांची पण गरज पडली तर 30 लाख पण लावू, पण दिल्लीच्या कोपरा सीसीटीव्ही कॅमेराने कव्हर करू. आणि एक चांगली गोष्ट ही आहे की जिथे सीसीटीव्ही कॅमेरे लागत आहे तिथे क्राईम रेट खूप कमी झाला आहे. आणि खूप असे किस्से मला ऐकायला मिळाले आहेत. खूप लोक सांगत आहेत, हो आमच्या गल्लीच्या आतमध्ये दारू पिऊन मुलं धिंगाणा घालत राहायचे, आता ते सीसीटीव्ही कॅमेरे लागल्यानंतर गायब झाले आहेत. जुगार खेळत होते ते गायब झाले आहेत. तर या प्रकारच्या खूप इम्प्रूव्हमेंट येत आहेत लॉ पण अँड आजच ऑर्डरमध्ये. मी बीजेपीच्या नेत्यांची भाषणं ऐकली आहेत. सगळे असं म्हणतायत की 1.5 लाख कॅमेरे ज्याचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यापैकी 1.25 लाख तर मोदीजींनी लावून दिलेत. म्हणजे हे असे लोक आहेत की म्हणजे कोणत्याही गोष्टीचं क्रेडिट घेऊन जातील. तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो आता. आता काही दिवसांपूर्वीच अमित शहाजी लाजपत नगरमध्ये आले. हम्म. लाजपत नगरमध्ये स्टेजवरून बोलले की केजरीवालने म्हटलं होतं की दिल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावीन, 15 लाख ते जे तुम्ही म्हणत आहात 15 लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावीन. मी दुर्बीण घेऊन फिरत आहे, मला एकही कॅमेरा दिसत नाहीये. हम्म. खरं तर 1.5 लाख सीसीटीव्ही कॅमेरे लागले तर तुमच्या इथे लागले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. 1.5 लाख लागले आहेत. कुठे लागलेत, कुठे तर काही ठिकाणी लागलेत. नाही लागलेत. आता 1.5 लाखच हा. लागलेले आहेत. बाय चान्स असं झालं की एक मिनिट, बाय चान्स असं झालं की ज्या स्टेजवरून ते बोलत होते त्याच्याच वरती 3 सीसीटीव्ही लागले होते. तिथल्या आरडब्ल्यूला इतका राग आला की त्यांनी त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग करून दुसऱ्या दिवशी त्यांना पाठवली अमित शहाजींना की जिथून ज्या स्टेजवरून तुम्ही बोलत होता तिथेच 3 त्यांच्याचबद्दल तर सीसीटीव्ही ते असं कॅमेरे होते. म्हणतायत की ते मोदीजींनी जो पैसा दिला होता त्यातूनच नाही, लागले. मोदीजींनी आजपर्यंत एकही पैसा दिला नाहीये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा. आम्ही नुसते मागत राहिलोय. आम्ही म्हटलं आम्हाला दिल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे आहेत, निर्भया फंडमधून द्या. आम्हाला त्यांनी नाही दिले. आम्ही म्हटलं आम्हाला बसमध्ये कॅमेरे लावायचे आहेत, निर्भया फंडमधून द्या. त्यांनी नाही दिले. एक पैसा त्यांनी नाही दिलाय. एक कॅमेरा त्यांनी नाही लावला. पण अजूनही फार उशीर नाही झालाय. 3 लाख आम्ही लावत आहोत, 3 लाख त्यांनी लावून दाखवावे. मिळून काम केलं पाहिजे. दिल्ली आमची पण आहे, त्यांची पण आहे. दिल्ली सगळ्यांची आहे. दिल्लीला चांगलं ठेवणं अच्छा, आपलं सीसीटीव्ही कॅमेरे जितके तुम्हाला हवे होते तितके तर नाही लावू शकलात. नाही, असं नाहीये. मी म्हटलं पूर्ण दिल्लीमध्ये जितकी गरज आहे 3 लाख लावल्यानंतर आम्ही मग आयडेंटिफाय करू कोणकोणती ठिकाणं राहिली आहेत. त्यापैकी सगळीकडे मग आम्ही ही लावू. 10 लाख 15 लाखची फिगर कुठून माहित आली? नाही ते कुठून घेऊन आले आहेत. त्यांनाच विचारा, पुढच्या वेळी बोलवा त्यांना आपल्या आपकी अदालतमध्ये. ते तर हे सुद्धा विचारत होते की हे वायफायचं वचन दिलं होतं. मी सुद्धा मागच्या निवडणुकीच्या दरम्यान होर्डिंग पाहिले होते की पूर्ण दिल्लीमध्ये फ्री वायफाय त्यालाही मिळणार सुरुवात आहे. झाली आहे. थोडा उशीर नाही का झाला? हो, थोडा उशीर झालाय. इतकी सगळी कामं 5 वर्षात तर लागतातच ना काम करण्यासाठी. लावायला सुरुवात झाली आहे आणि आता खूप लवकरच कंप्लीट होऊन जातील. खूप एरियामध्ये लावले आहेत वायफाय. एक गोष्ट जी इलेक्शनमध्ये इश्यू नाही बनली, पण जे दिल्लीच्या जनतेला हर्ट करत आहे ती आहे दिल्लीचं प्रदूषण, दिल्लीची हवा. दिल्लीच्या हवेमध्ये विष आहे आणि हा त्रास लोकांना आहे की 5 वर्ष तुमचं सरकार राहिलं, तुम्ही प्रदूषणासाठी काहीच नाही केलं. मी थोडंसं तुम्हाला डेटा देतो. जेव्हा आमचं सरकार झालं तेव्हापासून 2015 ते आता 2019 पर्यंत दिल्लीमध्ये प्रदूषण 25% कमी झालं आहे. आम्ही त्यामुळे सॅटिस्फाईड नाही आहोत. पण चांगली गोष्ट ही आहे की प्रदूषण वाढलं नाहीये. वाढण्याऐवजी त्याऐवजी थोडंसं कमी झालं आहे. कमी का झालं त्याची 3-4 मोठी कारणं आहेत.
एक कारण हे की आधीच्या दिल्लीमध्ये वीज खूप जात असायची, पॉवर कट खूप होत होता. ते तुम्ही पाहिलं होतं होंडाचे जनरेटर लाल रंगांचे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक असायचे. ठिकाणी 6 लाखाच्या जवळपास जनरेटर असायचे, ते सगळे आता अनावश्यक झाले आहेत. कारण दिल्लीमध्ये आता 24 तास वीज आहे. त्यामुळे एकतर प्रदूषण खूप कमी झालंय. दुसरं सेंट्रल गव्हर्नमेंटने, मी क्रेडिट देत आहे त्यांना, जिथे द्यायचं असतं तिथे देत असतो क्रेडिट त्यांना. सेंट्रल गव्हर्नमेंटने ईस्ट वेस्ट पेरिफेरल वे बनवला आहे. दिल्लीच्या चारही बाजूने एक रिंग रोड बनवला आहे. तर आधी एक स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये, यूपीमधून हरियाणा आणि हरियाणामधून यूपीमध्ये जे ट्रक जात असायचे, जवळपास 40-50 हजार ट्रक रोज इथून तिथे जात असायचे. तर बाहेर जायला लागले, त्याचं प्रदूषण कमी झालं. दिल्लीच्या आतमध्ये आम्ही खूप झाडं लावली. जवळपास 1100 एकर जमीन ॲडिशनल आम्ही झाडे लावली आहेत. त्याचा थोडाफार फरक पडला आहे. तर अशा प्रकारे खूप साऱ्या स्टेप्स घेतल्या आहेत. पण आणखीनही खूप काही स्टेप्स घ्यायच्या बाकी आहेत. येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रदूषणाला आणखी कमी करायचं आहे. एक मस्करीमध्ये लोक म्हणतायत की जेव्हा केजरीवाल येतायत तेव्हा ते स्वतःच खोकत असायचे. आता 5 वर्षांमध्ये संपूर्ण दिल्ली नाही खोकत नाही, आहे. असं नाहीये. थोडासा खोकला 25% खोकला कमी झाला आहे. 25% सगळ्यांचा खोकला कमी केला आहे. हो, जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत, मला असं विचारायचंय की जेव्हापासून तुमचं सरकार आलंय, दिल्लीमध्ये इलेक्ट्रिसिटी फ्री झालीये, वॉटर, पाणी पण खूप फ्री झालंय आणि बसेसमध्ये ट्रान्सपोर्टेशन तुम्ही खूप नॉमिनल केलंय, कुठे-कुठे फ्री आहे. तर यामुळे जे वेगळ्या स्टेटमधले लोक आहेत ते इथे येतील दिल्लीमध्ये आणि झोपडपट्ट्या बनवून लोक इथे येऊन राहायला लागतील. तसंही इतकं पॉप्युलेशन आहे तर तुम्ही आणखी जे लोक यायला लागतील त्यांना कसं कंट्रोल कराल? म्हणजे असं की जास्त लोक यायला लागले म्हणून दिल्लीला चांगलं करायचं नाही हां? दिल्ली दिल्ली दिलवालों की है. दिल्ली देशाचं हृदय आहे आणि संपूर्ण देशातील लोकांचं सगळ्यांचं स्वागत आहे दिल्लीमध्ये. दिल्ली मिनी इंडिया आहे.